असा एखादा उपाय आहे का ज्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्बही वाढेल, त्याचबरोबर पाण्याचा निचराही चांगला होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन पीक जोमदार यायला मदतही होईल? याविषयीच्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यासाठी मी अतिशय सन्मानपूर्वक आमंत्रित करतो दोन तज्ञांना. यापैकी पहिले तज्ञ आहेत आपल्या सर्वांचे लाडके श्री विजय कोळेकर सर, कृषी विद्या तथा मृदविज्ञान विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. नमस्कार सर. नमस्कार. हा, आणि दुसरे तज्ञ आहेत श्री संतोष वाळके सर, आमचे मित्र, उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम. नमस्कार सर. नमस्कार सर, घ्या कमान. धन्यवाद मोहिते सर. या पहिल्या शेती शाळेला उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम. शेतकरी बंधूंनो, शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात पहिलं कोणतं काम येतं तर ते म्हणजे नांगरणी. आपण पिढ्यानपिढ्या आपल्या शेतीची नांगरणी मशागत करत आलो आणि आज जर कोणी आपल्याला म्हटलं की शून्य किंवा कमीत कमी मशागत पद्धतीने शेती करा तर मात्र हा विचारच मुळात प्रवाहाच्या विरुद्ध वाटतो. या तंत्रज्ञानाबाबत अनेक शंका किंवा प्रश्न आपल्याला प्रत्यक्ष कृती करण्यापासून रोखतात. त्यामुळे आपल्या सर्व शंका आणि प्रश्नाचं समाधान करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माननीय विजय कोळेकर साहेब, कृषी विद्यावेत्ता तथा मृदुविज्ञान विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई. तसेच या शून्य मशागत पद्धतीनं शेती करणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खामगावचे प्रयोगशील शेतकरी श्री भगवानराव बलांडे यांचे अनुभवसुद्धा आपण आज ऐकणार आहोत. मी आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करतो. पुढे जाण्यापूर्वी मी मोहिते सरांना विनंती करतोय, आपण एक लघुपट बघू आणि त्यानंतर मग पुढे जाऊ. धन्यवाद सर. तर सरांनी सांगितल्या पद्धतीने याच्यावरचा एक छोटासा व्हिडिओ आहे. व्हिडिओ प्लीज. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका अशा जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत ना, जे आपल्या शेतीचं अख्खं चित्रच बदलून टाकू शकतं. शून्य मशागत. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की हे नेमकं आहे तरी काय आणि याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो. पण सुरुवात करण्याआधी एक साधा प्रश्न स्वतःला विचारूया. आपण जी वर्षानुवर्ष नांगरणी करतोय, कुळवणी करतोय, या मशागतीमुळे खरंच आपल्या जमिनीला फायदा होतोय की तिचं नुकसान होतंय? होतं काय की आपण सतत नांगरणी आणि कुळवणी करत राहतो, पण या अतिमशागतीमुळे मातीची जी एक नैसर्गिक जिवंत रचना असते ना, ती अक्षरशः उद्ध्वस्त होऊन जाते. आणि याचा परिणाम किती गंभीर आहे हे जरा या आकड्यांवरून बघा. पावसाळ्यात आपल्या प्रत्येक 1 एकरमधून तब्बल 6 ते 12 टन सुपीक माती, म्हणजे आपल्या जमिनीचा जो कस आहे तो सगळ्याच्या सगळा वाहून जातो. केवढं मोठं नुकसान आहे. पण नुकसान फक्त एवढंच नाहीये. जमिनीच्या खाली एक कडक थर तयार होतो, मग पाणी जमिनीत मुरायलाच तयार नसतं. आपले जे मित्र आहेत म्हणजे सूक्ष्मजीव आणि गांडूळ, ते तर बिचारे मरून जातात. आणि सगळ्यात मोठी धोक्याची घंटा म्हणजे जमिनीचा जो प्राण आहे, सेंद्रिय कर्ब, तोच दिवसेंदिवस कमी होत चाललाय. मग आता या सगळ्या गंभीर समस्यांवर उपाय तरी काय? तर चांगली गोष्ट ही आहे की एक खात्रीशीर उपाय आहे, आणि तो उपाय आहे शून्य मशागत. या एका उपायाने आपण आपल्या जमिनीला पुन्हा नवसंजीवनी देऊ शकतो. तर शून्य मशागत म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी नांगरणी, कुळवणी, वखरणी सगळं काही पूर्णपणे बंद करणं, म्हणजे जमिनीला तिचं नैसर्गिक काम करू देणं. ऐकायला तर हे खूपच छान वाटतंय नाही का? पण मग हे प्रत्यक्षात करायचं तरी कसं? चला आता त्याची सोपी आणि सरळ पद्धत समजून घेऊया. ही सगळी प्रक्रिया फक्त 5 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला, गादी वाफे तयार करायचे. दुसरा, बियाणं पेरायचं. तिसरा, तणाचं व्यवस्थापन करायचं. चौथा, पिकांची काढणी करायची. आणि 5वा, पुढचं पीक लावायचं. चला तर मग एक एक करून सगळे टप्पे व्यवस्थित पाहू. तर पहिला टप्पा आहे बेड बनवण्याचा. आपल्याला जमिनीत साधारणपणे 3.5 ते 4 फूट रुंद आणि अर्धा फूट उंच असे गादी वाफे तयार करायचे आहेत. यासाठी तुम्ही BBF यंत्र, रीजर किंवा ट्रॅक्टरच्या बेड मेकरची मदत घेऊ शकता. बेड तयार झाले की मग येतो दुसरा टप्पा, तो म्हणजे पेरणी. या तयार बेडवर आपल्याला टोकन पद्धतीने बी लावायचं आहे. असं केल्याने काय होतं तर बियाणं योग्य अंतरावर आणि सरळ ओढीत लागतं, ज्यामुळे पिकांची वाढ एकदम जोमात होते. आता येतो एक सगळ्यात महत्वाचा आणि थोडा वेगळा टप्पा, तो म्हणजे तण व्यवस्थापन. आणि इथेच आपल्याला आपली जुनी सवय बदलायची आहे.
ऐका, पिकात जे गवत येतं ना ते मुळासकट उपटून फेकून द्यायचं नाहीये, अजिबात नाही. फक्त वरच्यावर कापायचं. आता तुम्ही म्हणाल असं का? अहो, कारण त्या गवताची मुळं जमिनीतच कुचतात आणि आपल्या जमिनीसाठी एक नंबरचं नैसर्गिक खत तयार करतात. म्हणजे बघा, जे तण शत्रू वाटत होतं तेच आता मित्र बनणार आहे. आता वळूया काढणी आणि पुढच्या लागवडीकडे. पीक काढताना ते उपटायचं नाहीये, फक्त कापायचं आहे. पिकाची मुळं आणि बाकीचे अवशेष जमिनीतच राहू द्यायचेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे बेड आपण एकदा बनवले ते परत मोडायचे नाहीयेत. पुढचं पीक थेट त्याच बेडवर लावायचं. हे बेड आता कायमस्वरूपी असणार आहेत. या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट मात्र अगदी दगडावरची रेघ आहे, एक नियम जो कधीही काहीही झालं तरी मोडायचा नाही. तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नांगरणी, कुळवणी किंवा कोळपणी अशा प्रकारची कोणतीही मशागत करायची नाही. हाच या पद्धतीचा आत्मा आहे. जमिनीला त्रास द्यायचा नाही, बस. चला आता बघूया की हे सगळं केल्याने आपल्याला मिळणार तरी काय आहे. अहो, फायद्यांची तर अक्षरशः लिस्ट आहे. सगळ्यात मोठं म्हणजे मशागतीचा खर्च थेट शून्यावर येतो. मातीतला सेंद्रिय कर्ब वाढतो, म्हणजे जमिनीची ताकद वाढते. पाणी जास्त काळ टिकून राहतं, जमिनीला भेगा पडत नाहीत, तिची धूप पूर्णपणे थांबते. थोडक्यात सांगायचं तर आपली जमीन दरवर्षी अधिकाधिक सुपीक होत जाते. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो? तर पिकाचं उत्पादन वाढतं आणि मालाचा दर्जा सुद्धा एकदम उत्तम मिळतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खर्च कमी आणि नफा जास्त. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जर येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत शेती करायची असेल, आपल्या जमिनीला निरोगी ठेवायचं असेल, तर शून्य मशागत हा केवळ एक पर्याय नाही, तर ती आजच्या काळाची गरज आहे. धन्यवाद मोहिते सर. मी प्रथम कोळेकर सरांना विचारू इच्छितोय की सर, हे शून्य किंवा कमीत कमी मशागत तंत्रज्ञान ही संकल्पना नेमकी काय? जसं आता आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की मुळातच जमिनीच्या नांगरणी किंवा कुळवणीसारख्या कामापासून मुक्तता देणे आणि तिथे आपल्याला वेगळ्या प्रकारे जमिनीची नैसर्गिक रचना ठेवत आपण लागवड करणे, पेरणी करणे, याला म्हणतो आपण शून्य मशागत. आणि ह्यात मशागतीला फाटा देण्याचं काम असल्यामुळे याला आपण नाव दिलं तसं आहे. आणि ही परंपरागत पूर्वी ज्या वेळेला नांगरा शोध लागला नव्हता त्यावेळेला आपले शेतकरी बांधव अगदी पेरण्यापुरतं टोकरून जमिनीवर रेघा मारून पीक पेरायचे. आणि त्यानंतर आपण नांगर आला जेव्हापासून आपला, तेव्हापासून जमिनीचं हे नांगरणीचं काम सुरू झालं आणि तिथे आपल्याला मशागतीमुळे, अतिमशागतीमुळे जडणघडण बिघडण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आपला परत तिकडे जायचं असल्यामुळं पुनरुज्जीवित शेती करण्यासाठी, संवर्धित शेती करण्यासाठी आपला मशागत थांबवणं गरजेचं आहे. ही संकल्पना त्या शून्य मशागती मागे आहे. सर, जमिनीत पाणी मुरावं, जमीन सुपीक व्हावी म्हणून अनेक शेतकरी शेताची खोल नांगरणी करतात. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे या शून्य मशागत पद्धतीने म्हणजे शेताची नांगरणी न करता जर शेती केली तर जमिनीत पाणी कसं मुरेल? तसंच जमिनीची सुपीकता कशी वाढणार? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण ह्या दोन मुद्दे आहेत. एक तर सुपीकता कशी वाढेल याचं उत्तर असं आहे की जेव्हा आपण मशागत थांबवतो तेव्हा जमिनीची हलवाहलव थांबल्याबरोबर जमिनीमध्ये या ठिकाणी सूक्ष्मजीवांचा वावर वाढायला सुरू होतो. आणि यात आणखी एक महत्वाचा भाग असा आहे की पिकाचे अवशेष जमिनीमध्ये आपण कुजवण्याची प्रक्रिया करत असल्या कारणाने सेंद्रिय पदार्थ वाढायला सुरू होतात. सेंद्रिय पदार्थ वाढले की सूक्ष्मजीव वाढतात आणि त्यामुळे जमिनीचा भुसभुशीतपणा वाढायला सुरू होतो. आणि या सगळ्यातून हवा खेळती राहते, म्हणजे हवा, माती आणि या ठिकाणी असणारं सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं आपोआप जमीन सुपीक व्हायला सुरू होते. हा नंबर 1. दुसरा मुद्दा आहे पाणी मुरण्याचा. मुख्यतः मशागत केल्यामुळे, वारंवार मशागत केल्यामुळे ठराविक अंतरावर खाली जमिनीमध्ये कडक थर बनलेला आहे. आणि हा सर्वत्र समस्या आहे, ही समस्या सर्वत्र आहे. आपल्या सर्व बांधवांना माहिती आहे ही गोष्ट. आणि हे थर आपल्याला क्रॅक करण्याकरता आजकाल आणखी खोल अशा प्रकारचे यंत्र आलेली आहेत की जमिनीचा थर खालचा फोडण्याकरता. इथपर्यंत आपली मजल गेलेली आहे. पण जेव्हा आपण मशागत थांबवतो तेव्हा या ठिकाणी मगा म्हटल्याप्रमाणे जमीन भुसभुशीत व्हायला सुरू होते आणि मग त्या ठिकाणी आपला पाणी मुरण्याप्रमाणे वाढतं. आणि हा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. ज्यांनी शून्य मशागत केलेली आहे, मशागत थांबवलेली आहे, त्यांच्या जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. तिथे धूप प्रचंड कमी झालेली आहे. सर, आपण सांगताय ते बरोबर आहे. परंतु हे शून्य मशागत तंत्र काही विशिष्ट प्रकारच्या जमिनीपुरतंच उपयुक्त आहे का सर्व प्रकारच्या जमिनीसाठी उपयोगाचं आहे? हा एक आणखी महत्वाचा प्रश्न असला आहे. कारण ह्यामध्ये काही जणांचं मत आहे की हे आमच्याकडे चालणार नाहीये. परंतु सांगण्याचा मुद्दा असा आहे, मगा म्हटल्याप्रमाणे
मशागतीची समस्या जगभरामध्ये सगळ्या जमिनीमध्ये आहे. त्यामुळे जिथे जिथे मशागत सुरू आहे तिथे जमिनीची समस्या वाढलेली आहे. तर मशागत थांबवणे सर्व जमिनींना उपयोगी आणि लागू आहे. आपल्याच राज्याचा विचार करण्यापूर्वी मी फक्त जागतिक सांगतो तुम्हाला, अक्षरशः जगभरामधल्या अनेक देशांमधल्या जमिनीवर मशागत थांबवायचं काम सुरू झालेलं आहे आणि तिथे फायदे दिसतात आपल्याला. आज आपल्या राज्यामध्ये बघितलं आपण, कोकणापासून विदर्भापर्यंत अनेक जमिनीवर मशागत थांबवून लोकांनी पीक घ्यायला सुरुवात केली. जे शेतकरी प्रयोगशील आहेत त्यांची उदाहरणावर दिसतं असं की कोणत्याही जमिनीमध्ये, तांबड्या जमिनीपासून ते काळ्या खोल जमिनीपर्यंत मशागत थांबवून पिकं चांगल्या घेता येतात, यात कोणताही वाद नाही. सर, आपण सांगितलेलं शास्त्र समजलं, परंतु आधीच्या पिकाचे अवशेष शेतात तर तसेच ठेवले तर पुढील पिकाच्या पेरणीसाठी त्याचा अडथळा निर्माण होणार नाही का? मग त्यासाठी काय करायचं? का यासाठी पेरणीच्या पद्धतीमध्ये काही विशेष बदल करावा लागतो का? आपल्याकडे दोन प्रकारे आपण शून्य मशागत पद्धत राबवू शकतो. एक आहे की ज्या ठिकाणी अगदीच म्हणजे माळरान जमीन आहे, हलकी जमीन आहे, त्या ठिकाणी मशागत थांबवली आपण, तर त्यावर आपण हलक्या यंत्राने पेरणी करू शकतो. जिथे आपलं फक्त म्हणजे ज्याला आजकाल जे झिरो टिल सीड ड्रिल म्हणजे शून्य मशागत पेरणी यंत्र आता बाजारात आलेली आहे, तशा यंत्राने आपण पेरणी करून काम करू शकतो. परंतु मध्यम खोल जमिनीमध्ये मात्र आम्ही आवर्जून सांगतो या ठिकाणी की आपला रेस बेड किंवा रुंद ओरंब्यावर जावंच लागेल. रुंद ओरंबा पद्धतीने आपण काम करतो त्यावेळेला आपला ओरंब्यावर लागवड करण्याकरता आपण टोकन यंत्र वापर करू शकतो. आणि टोकन यंत्राचा वापर केल्यानंतर आपल्याला पेरणीमध्ये अडचण येत नाही. अवशेष जे मागचे राहिलेले आहेत ते अवशेष देखील या ठिकाणी आपला अडथळा ठरू शकत नाहीत, कारण टोकन यंत्र आपण व्यवस्थितपणे चालवू शकतो. मगाशी बोललेलं जे यंत्र आहे झिरो सीड ड्रिल, ते सुद्धा आपला अवशेष कट करतं आणि पेरणी करतं. त्यामुळे आपल्याकडे दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी दोन्ही प्रकारचे आपले यंत्र सामुग्री उपलब्ध आहे. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. अवशेष आणि कुजायला सुरू होतातच. एका हंगामात अवशेष कुजतात, त्यामुळे जमिनीवर अवशेष आहे म्हणून आपल्याला पेरणी अडचण होणार नाही. फक्त काय होईल, आपल्याला जे सवय झालेली आता की स्वच्छ पीक बघण्याची, स्वच्छ शेत बघण्याची, ते स्वच्छ शेत दिसणार नाही आपल्याला. अवशेषयुक्त शेत दिसेल, पण तेच शेत उत्तम आणि सुपीक असेल. सर, आपण बोललात ते योग्य आहे, पण या शून्य मशागतीमुळे तणांचा प्रादुर्भाव वाढण्याची जास्त शक्यता असते आणि त्यामुळे मग तणाचं व्यवस्थापन कसं करायचं? रासायनिक तणनाशका व्यतिरिक्त सुद्धा काही वेगळा मार्ग आहे का? बरोबर आहे तुमचा मुद्दा, कारण तण व्यवस्थापन हा मुद्दा आजचा नाहीये, तो सर्व प्रकारच्या मशागती पद्धतीमध्ये होता आणि आहे. मला एक सांगा की अनेक ठिकाणी आपण बोलतो की नांगरणी मी का सुरू केली, अनेक उत्तर आहेत. त्यापैकी एक कारण असं आहे की तण व्यवस्थापन करण्याकरता मी नांगर सुरू केलेली आहे. मला सांगा, गेले आपण शेकडो वर्ष नांगर करतो आहे, तण व्यवस्थापन का झालं नाही? मग तण गेलं का? आपलं जात नाहीये, ते राहणार आहे. पण आपल्या या ठिकाणी म्हणून तणांचा उपयोग आपल्याला जमिनीच्या सुपीकतेकरता कसा करता येईल हा विचार आपण केला तर तण व्यवस्थापन करण्याचा आपल्याकडे एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणजे हलकी खुरपणी करून मुळं न उपटता तणाची खुरपणी करता येते, किंवा कापून ग्रास कटर, आजकाल ग्रास कटर आलेले आहेत, त्यामुळं मोठं तण देखील आपण सहज कापू शकतो आणि ती मुळं जागेवर आपण ठेवू शकतो. आणि शेवटी अगदी ज्यांना तणनाशक वापरण्यामध्ये कोणतीही अडचण नाही, यांच्याकरता कृषी विद्यापीठाने शिफारस केली तणनाशकांचा वापर योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळेला केला तर त्याचाही उपयोग करता येतो. पण ह्या तिन्ही पद्धतीमध्ये एक काळजी घ्यावी लागते की कोणत्या पद्धतीमध्ये तणांची मुळं जमिनीमध्येच कुजवायची आहेत, ती बाहेर काढायची नाहीयेत. तण कुजवायचं, जागेवर मारायचं आणि तिथेच ते राहिलं, त्याचा फायदा आपला होणार आहे. तेव्हा तणाचा उपयोग आपण करून घ्यायचा आहे, ना की त्याला जमिनीच्या बाहेर आपला शेताबाहेर काढून टाकायचं नाही. सर, शून्य मशागत पद्धतीमध्ये आपण तणनाशकाचा वापर करतो, परंतु काही शेतकरी असं सांगतात की त्यांची जमीन तणनाशकामुळे कडक होत आहे, तर ही कितपत योग्य आहे? ही भूमिका अत्यंत चुकीची अशा स्थिती आहे. कारण या ठिकाणी जेवढे काही प्रयोग झालेले आहेत, शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन हे अनेक प्रकारच्या जमिनीवर प्रयोग करून केलेलं असतं आणि त्या ठिकाणी मल्टी लोकेशन ट्रायल म्हणतो आपण त्याला, तर त्यामध्ये तणनाशकामुळे परिणाम झाला आहे असं आढळून येत नाही. पण तथापि या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण वापर करतो तणनाशकाचा, ती पद्धत फार महत्वाची आहे आणि म्हणून आपण योग्य प्रमाण आणि योग्य वेळेला वापर केला तर तणनाशकाचा कमीत कमी वापरामध्ये आपल्याला काम करता येतं. बरोबर सर. सर, शून्य मशागत पद्धतीमध्ये पिकाची कापणी किंवा काढणी कशी करावी, त्यासाठी काही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे का? शेवटचा आणि महत्वाचा भाग काय ह्यात सायकल मधला आहे, कारण शेवटी पीक आपण कापायला आलं आता आपलं, तर काढणी करताना देखील पिकाचे अवशेष आपण ठेवायचे आहेत. ते महत्वाचे म्हणजे
पिकाची मुळं जमिनीमध्ये टिकवायची आहेत, ठेवायची आहेत आपल्याला. आणि म्हणून जमिनीवरचं पीक हे आमचं म्हणजे शेतकऱ्याचं किंवा जनावरांसाठी आहे. आणि जमिनीवरचं खालचा जो भाग आहे पिकाचा तो मात्र जमिनीला भूमातेला आपण द्यायलाच पाहिजे आहे. आणि म्हणून या ठिकाणी पिकाची काढणी ही न उपटता कापणी करून करावी. यासाठी देखील आपल्याकडे ग्रास कटर सारखे यंत्र उपयोग करतात, पण त्याशिवाय देखील काही कटर आलेले आहेत ज्याचा उपयोग आपण पीक कापून शकतो. अगदी कापसाची देखील खोडं, तुरीची देखील खोडं आपण कापून पीक व्यवस्थितपणे कापणी करू शकतो आणि हे सहज शक्य आहे. यासाठी देखील आपल्याला काही कष्ट करायची गरज असते, पण ते कष्ट घेतले तर मात्र आपल्याला अवशेष कुजवायला मदत होते. आणि अशा पद्धतीने आपण कापणी केली की तिथे आपला पुढचं पीक लागवड करणं देखील सोपं होऊन जातं. धन्यवाद सर. माझा आता भगवान रावांना प्रश्न आहे. माऊली, आपण आहात माझ्यासोबत? हा, येतोय सर. माऊली, आपण पारंपरिक पद्धतीने नांगरणी मशागत न करता हे शून्य मशागत पद्धतीने किती वर्षापासून शेती करत आहात? 2020 पासून शेती करतोय सर. बरं, 2020 पासून यानं करताय आणि आज 2026 म्हणजे 6 वर्ष झाले. 6 वर्षे पूर्ण झालेली. बरं, याकडे कसा वळलात? सुरुवात कशी झाली? नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत कैलासवासी खंडागळे साहेब आणि कोळेकर सर यांनी मार्गदर्शन केलं. माझी ओपन जमीन होती एकदम. पारंपरिक पद्धतीने जर लागवड केली त्याच्यात तर खर्च सुद्धा निघत नव्हता. खंडागळे सर यांनी कैलासवासी खंडागळे सर यांनी मार्गदर्शन केल्यानंतर मी बेड करून ते शून्य मशागत तंत्रज्ञान या पद्धतीने शेती करत आहे. खूप छान. शून्य मशागत शेती तंत्राने शेती करत असताना तुम्ही आतापर्यंत कोणकोणती पिके घेतली किंवा आता हे कोणतं पीक आहे? खरं आतापर्यंत मी 11 पिकं घेतलेली. बरं, आणि त्यामध्ये कोणकोणती पिकं आहेत? खरीपला कपाशी असते आणि रब्बीला चणा किंवा बाजरी असते आणि दुसऱ्या वर्षी मका असते. मका नंतर चणा घेतो मी. ह्या तंत्रामुळे तुमचा लागवड खर्च कमी होत आहे का वाढत आहे? लागवड खर्च कमी झालेला आहे सर. साधारणतः वर्षाकाठी किती बचत होत आहे? वर्षाकाठी एका एकरासाठी खरीप आणि रब्बीचा जर दोन्ही मिळून हिशोब केला तर 9 ते 10 हजार रुपये खर्च कमी झालेला आहे. बरं, म्हणजे यावर नांगरणी आणि मशागतीचा खर्च कमी होतोय हो. तुमच्या ह्याच्यावरून दिसतं, कारण तुम्ही ते करतच नाहीये. परंतु या दोन व्यतिरिक्त पण कशाचा खर्च कमी होतो का? त्याचा संपूर्ण खर्च कमी झालेला आहे. बरं उत्पन्नात वाढ झालेली आहे. बरं, नक्कीच. म्हणजे आपण सांगताय त्याप्रमाणे ही चांगली गोष्ट आहे की आपला खर्च कमी होत आहे आणि उत्पादन वाढत आहे. निव्वळ नफा पण त्यामुळे अगदी वाढत आहे. आधी आपल्याला कपाशी किती पिकायची आणि आता किती पिकते? पारंपरिक पद्धतीने एका एकरामध्ये 5 ते 6 क्विंटलच्या आत उत्पन्न यायचं आणि आता या शून्य मशागत तंत्रज्ञान बेडवरती लागवड केल्यानंतर कमीत कमी 13 ते 14 क्विंटल एका एकराला कापूस निघतो. खूपच छान. भगवानराव, आपण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपल्या शेतामध्ये हे शून्य मशागतीचं हवामान अनुकूलन तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरतात आणि आपलं उदाहरण म्हणजे खरोखर इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शेतकरी बंधूंनो, या शून्य मशागत तंत्रज्ञानाबद्दल आपल्या मनात असलेले प्रश्न शंकांचं समाधान माननीय कोळेकर सरांनी केलं. त्याबद्दल मी सरांचे परत आभार व्यक्त करतो. तसेच भगवानराव बलांडे ज्यांनी आपले अनुभव या ठिकाणी कथन केले त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. आणि इथं थांबून कार्यक्रमाची पुढील सूत्र मोहिते सरांकडे देतो. मोहिते सर. धन्यवाद सर. मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आताच कोळेकर सर असतील किंवा श्री संतोष वाळके सरांनी आपल्याला शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे कमीत कमी मशागतीचा वापर करून आपण कशा पद्धतीने आपल्या जमिनीची सुपीकताही वाढवू शकतो, त्याचबरोबर पाण्याचा निचराही चांगला होईल आणि उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादकता वाढायलाही नक्की मदत होईल. याचबरोबर आपण श्री भगवान बलांडे सर, छत्रपती संभाजीनगर यांचाही अनुभव ऐकला. 2020 पासून ते शेती करतायत. आज जवळपास 6 वर्ष झाले आणि त्यांच्या अनुभवातूनही लक्षात आलं की उत्पादनही वाढते, उत्पादन खर्चही कमी होतोय आणि एकंदरीत विन विन सिच्युएशन आहे.